राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि त्याच्या शताब्दीकडे सुरू असलेली वाटचाल, या वाटचालीच्या निमित्ताने आपण सामाजिक समरसता या विषयावरती एपिसोड केला. पहिला केला, दुसरा केला आणि हा तिसरा आणि अखेरचा एपिसोड मी मुद्दाम आपल्या समोर सादर करतोय. माझं पुणे सुंदर पुणे या व्यासपीठाच्या वतीनं चौफेर या सदराखाली, चौफेर या शब्दाचा अर्थ आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की जीवनाशी संलग्न असलेल्या आणि नसलेल्या अशा सर्वच विषयांवरती एक भाष्य करण्याची या सोशल मीडियाच्या माध्यमातून माझी इच्छा आहे. माझ्या कार्यकर्त्यांची, माझ्या सहानुभूतदारांची इच्छा आहे आणि त्यामुळे या विषयासंदर्भामध्ये मी बोलतोय. आपल्याला सगळ्यांना कल्पना आहे की पुढच्या वर्षी शताब्दी पूर्ण होणार आहे आणि 100 वर्ष पूर्ण झालेला संघ आणि या संघाची जी वैशिष्ट्ये आहेत त्याच्यातलं सगळ्यात प्रमुख वैशिष्ट्य संघटन, हिंदू समाजाचं संघटनासाठी अखंड प्रयत्न आणि त्यासाठी सामाजिक समरसता हा त्याचा असलेला स्थायी भाव हा सगळ्यांनी समजून घेतला पाहिजे. त्याचं कारण असं की याच्यातील दाखले हे खूप मोठे आहेत. या दाखल्यांकडे आपण डोळस पद्धतीने पाहिलं पाहिजे. मी मुद्दाम आपल्याला आज काही दाखले देणार आहे. जे दाखले हे सगळ्यांनी समजून घेतले पाहिजेत आणि ज्या भावुकतेने, ज्या प्रामाणिकपणे आपण त्या सगळ्या दाखल्यांकडे पाहाल तितकं त्याचं गांभीर्य आणि त्याचं एक आदर्श स्वरूप आपल्या डोळ्यासमोर असेल. सगळ्यात प्रमुख आदर्श जो आहे तो प्रभू रामचंद्राचा आहे. ज्या रामचंद्रांनी आपल्या जीवनामध्ये सर्वसामान्य जनतेसाठी आणि जनतेने मागितलेल्या प्रत्येक गोष्टीला प्रतिसाद दिला, म्हणून आपण रामराज्य म्हणतो. आणि या प्रभू रामचंद्राचं सगळ्यात वैशिष्ट्य असं आहे की 14 वर्ष वनवासाला पाठवलं. नदी पार करायची होती आणि नदी पार करण्यासाठी ज्या नावाड्यांनी त्यांना प्रत्यक्षामध्ये पलीकडे नेण्याचं ठरवलं त्या नावाड्याला जात होती का? तर नक्की जात होती. क्षत्रिय कुलामध्ये जन्माला आलेला श्रीराम आणि त्या श्रीरामानी नाविक समाजातल्या माणसाला मारलेली मिठी हे एक आदर्श सामाजिक समरसतेचं उदाहरण आहे. हे आपण सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. जात होती का? तर जात त्याही काळात होती, परंतु जातीयता होती का? तर त्याचं उत्तर नाही. त्याचं कारण असं की रामाचा व्यवहार, नाविकाचा व्यवहार हा एका वेगळ्या पद्धतीने व्यवहार म्हणून आदर्शवत होता. दुसरं उदाहरण अतिशय बोलकं मी आपल्याला या निमित्ताने सांगेन की भगवान श्रीकृष्ण यांना भगवान आपण म्हणतो, तो परमेश्वराचा अवतार नक्कीच होता, परंतु एक गोष्ट आपण समजून घेतली पाहिजे की सुदामा आणि कृष्णाची भेट हा मैत्रीचा एक मापदंड नक्कीच आहे. परंतु सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे की माझ्या शाळेमध्ये असलेला माझा एक विद्यार्थी मित्र आणि तो मित्र मला भेटायला आलेला आहे. अनवाणी धावत लहान मुलासारखा ज्या वेळेला कृष्ण त्याला दरवाजापर्यंत भेटायला जातो आणि त्याला मिठी मारतो, या सगळ्या गोष्टीमध्ये भावुकता आहे, मैत्री आहे आणि कुठेही जातीयतेचा अंश नाही. हा व्यवहार आहे, हे सगळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. बंधुतेचा व्यवहार यापेक्षा वेगळा काय असू शकतो? मी आपल्याला एवढंच सांगेन की भविष्य काळामध्ये आपला व्यवहार आणि आपली वाणी या दोघींचा समन्वय असला पाहिजे. याचं कारण एकच की राजकारणाने आपलं साऱ्यांचं जीवन व्यापून टाकलंय, परंतु राजकारणाला बाजूला सारणं हे यानंतरच्या कालखंडामध्ये आपल्याला शक्य नाही. परंतु एक गोष्ट नक्की शक्य आहे की राजकारणाचं शुद्धीकरण आणि त्या शुद्धीकरणासाठी सामाजिक समरसतेचा भाव, बंधुतेचा भाव हा आपल्या सगळ्यांच्या वागण्यामध्ये आला पाहिजे. त्याचं कारण एकच, पण ती समाजाची गरज आहे. सामाजिक समरसता, बंधुता आणि समता या सगळ्या गोष्टी एकात्मतेच्याशी संबंधित आहेत, संलग्न आहेत. आपण सगळ्यांनी त्या समजून घेतल्या पाहिजेत. भविष्य काळामध्ये आपल्या कृतीमुळे जातीयता वाढत नाही ना, बंधू भावाला जर आपण छेद देत नाही ना, याची काळजी स्थानिक स्वराज्य संस्थांपासून लोकसभेपर्यंतच्या प्रत्येकच उमेदवारांनी जर घ्यायचं ठरवलं, तसा जर व्यवहार त्यांनी केला तर भविष्य काळामध्ये भारत हा विश्वगुरु तर नक्कीच होईल, पण विकासाचा एक वेगळा मापदंड आणि त्याचं एक आदर्शवत रूप आपण भविष्य काळाला देऊ. मी आपल्याला एवढंच म्हणेन की कुठल्याही कृतीला भावुकतेने पाहणं, त्याचं योग्य ते मूल्यांकन करणं हे जरूर आपलं काम आहे. परंतु कुठल्याही गोष्टीला, जसं भगवान श्रीकृष्ण असेल, प्रभू रामचंद्र असतील आणि आजच्या काळातील शीर्षस्थ नेतृत्व मोदी जे असतील, या सगळ्यांच्या कृतीचा योग्य तो अर्थ आपण घेतला पाहिजे. त्याची गरज आहे. संघाच्या शताब्दीला आणि संघ विचाराला जीवनामध्ये रुजवणं
संघाला स्वतंत्र संस्था करायची नाही, हे संघ वारंवार सांगतो. त्याचं कारण हिंदू संघटनेचं स्वप्न पूर्ण झाल्यानंतर संघाची गरजच असणार नाही, अशा प्रकारचं विधान वारंवार संघ नेतृत्व करत असतं. हे आपण सगळ्यांनी त्याचा अर्थ समजून घेतला पाहिजे. त्याचं कारण एकच की हे ऐतिहासिक काम आहे, हे समाजाचं काम आहे आणि या समाजाच्या कामासाठी आपणही सगळ्यांनी आपला हातभार लावला पाहिजे. आपल्या कौटुंबिक जीवनामध्ये आपल्या सगळ्यांची प्रगती हा जितका महत्वाचा भाग आहे, आपल्या जातीय संघटनांमध्ये नक्कीच आपली प्रगती आणि आपल्या याचा सगळ्याचा आलेख आपण उभा केला पाहिजे. त्याचबरोबर आपली जात आणि त्याची प्रगती, याबरोबरच हिंदू धर्म हा आपला आद्य धर्म आहे आणि याच्याशिवाय आपण भविष्यात मोठे होऊ शकत नाही. ही योग्य ती ओळख आपण जर सगळी आपल्या स्वतःच्या व्यवहारात जर दाखवू शकलो तर भविष्य काळामध्ये आपल्याला अडवणं कुणालाच शक्य नाही. जगामध्ये आपण कधीच कुणावर आक्रमण करत नाही, परंतु समर्थशाली भारत आणि त्यासाठी सामाजिक समरसता, त्यासाठी हिंदू संघटन हा जो संघाचा मूलमंत्र आहे तो या शताब्दीच्या निमित्ताने आपण सगळ्यांनी प्रत्यक्षामध्ये व्यवहारात उतरवावा. एवढंच या निमित्ताने सगळ्यांना आग्रहाचं विनम्र आवाहन आणि धन्यवाद देतो आणि थांबतो. जय हिंद.